शहर हे कोण्या नेत्याच्या मालकीचे नसते तर ते करदात्या जनतेचे असते आणि म्हणूनच सर्वसामान्य नागरिकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायलाच हवे असं ठाम प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी केलं आहे. तर ठाण्यात आत्ता जे सुरू आहे त्याला विकास म्हणता येणार नाही, त्या पायाभूत सुविधा आहेत. त्याबद्दल सर्वसामान्य जनतेचे जे मत आहे, जो विरोध आहे, त्याबद्दल नागरिकांनी पुढे येऊन समस्यांचे निराकरण कसे करायचे हे सुचवणं गरजेचं असल्याचा आग्रह ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी मांडला आहे. मराठी विज्ञान परिषद आणि जिज्ञासा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था कशी असावी या विषयावरती रविवारी ठाण्यातील सरस्वती विद्यालय लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सभेला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव पा देशपांडे, जिज्ञासाचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे, वास्तुविशारद सुलक्षणा महाजन, डॉक्टर तृप्ती विश्वास, सामाजिक कार्यकर्ते उन्मेष बागवे, कल्पक राऊत, वर्षा वैद्य, विवेक पै यांच्यासह शहरातील तज्ज्ञ मंडळी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्यातील वाहतूक समस्येबद्दल तज्ज्ञांनी आपलं मतप्रदर्शन केलं. तज्ज्ञांनी सादर केलेल्या मुद्द्यांवरती यावेळी चर्चा देखील करण्यात आली. विकास हा जनतेसाठी केला जातो, त्यामुळे या विकासाची चालक जनता असली पाहिजे. ठाण्यासारख्या शहरात तज्ज्ञ नागरिकांची कमतरता नाही. विकास म्हणून ठाणेकरांना काय हवे, या विकासाची प्राथमिक पायाची रचना कोणी करायची, जनतेने, ठेकेदारांनी की आर्किटेक्चरनी, यापैकी रचना कोणी करायची हा कळीचा मुद्दा झाला आहे. पण अलीकडे बऱ्याच गोष्टी ताबा कुणाकडे आहे, लोकशाहीचा ताबा असाच घेतला आहे, अशी खंत डॉक्टर काकोडकर यांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पाचे प्रणेते असतात, ते ठरवतात कुणी काय करायचे. मग विकासाच्या प्रकल्पांच्या पायाभूत रचनांमध्ये सहभागी करून घेण्या इतके तज्ज्ञ ठाण्यामध्ये आहेत, असा विश्वास डॉक्टर काकोडकरांनी व्यक्त केला आहे. हा विकास आराखड्याचा समावेश आहे असं कोणत्याही मला दाखवावं, मला आनंद होईल. पण वस्तुस्थिती अशी आहे, हे सगळे प्रकल्प हा महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 15 धाब्यावर बसून हे प्रकल्प राबवले जातात. आणि हा म्हणजे म्हणून माझं म्हणणं आहे, ज्या प्रकल्पांचा समावेश विकास आराखड्यात नाही त्या प्रकल्पांची अंमलबजावणी करणं हे बेकायदेशीर आहे. नुसतं बेकायदेशीर आहे असं नाहीये, तर त्याला आपण म्हणतो ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात आर्बिट्रेरीनेस येतो. आर्बिट्रेरी का होतं? कारण आपण जे स्टेक होल्डर्स आहोत, आपण नागरिक आहोत, आपल्याला अधिकार आहे, तो अधिकार बजावण्याचा आपल्याला संधीच मिळत नाही, पण हे आर्बिट्रेरीनेस येतो. आणि म्हणून हे सगळे प्रकल्प जे आहेत ते घटना विरोधी ठरतात. ही भूमिका मी आवर्जून कायद्याचा अभ्यासक म्हणून आपल्याकडे मांडतोय. आणि आज आपल्याला ही सभा का घ्यावी लागते एवढ्या, मला माहिती आहे आपले काही लोक कंटाळलेले आहेत, मला वाटतं कंटाळून नाही आपण, पण हे जे आहे ते सगळे तज्ञ आहेत, ते तज्ञ आपल्याला बरेचसे शिकवतात. जेव्हा तज्ञ आपल्याला शिकवतात तेव्हा आपल्याला प्रश्न विचारतात, आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. आणि आपण जर महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्टच्या तरतुदींचं पालन केलं असतं तर या सगळ्या मंडळींचं म्हणणं तेव्हाच ऐकून घेतलं असतं आणि मग कदाचित परिणाम असा झाला असता की प्रकल्प आले नसते. हा पहिला महत्वाचा मुद्दा की हे जर प्रकल्प आपल्या विकास आराखड्यात नसतील तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कारण आपल्या सामान्य नागरिकांना आपल्याला म्हणणं मांडण्याची संधी दिलेली नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की राज्यकर्त्यांनी एका गोष्टी दखल घेतली पाहिजे. मी निवडून आला म्हणजे शहर तुमच्या मालकीची होत नाही, शहर ही नागरिकांच्या मालकीची होता. घटनेमध्ये 21व्या कलमाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक माणसाला, भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि हे जे प्रकल्प होत आहेत, या प्रकल्प होत आहेत, हे आपल्याकडचा हा अधिकार आहे. अर्थपूर्ण आणि समृद्ध आयुष्य जगण्याचा अधिकार हिरावून घेत आहेत. आणि काय हिरावून घेत आहेत हे सगळं आपण ऐकलेलंच आहे. दुसरी गोष्ट, मी घटनेच्या चौकटीपासून सांगतोय की विकास म्हणजे काय. आपण विकास काम हा शब्द वापरतो, आपण विकसित भारत हा शब्द वापरतो. घटनेच्या दृष्टीने विकास म्हणजे काय. आपण घटनेची उद्देशिका वाचली तर उद्देशिकेमध्ये आपल्याला दिसेल की आपण काय स्वतःला काय गोष्टी आपल्याला पाहिजे त्यात दिलेल्या आहे. तर समाजवाद आहे, लोकशाही आहे, त्याच्यामध्ये सोशल आणि इकॉनॉमिक जस्टिस आहे, पॉलिटिकल जस्टिस पण आहे, त्याच्यामध्ये लिबर्टी ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन आहे. आज परिस्थिती अशी आहे की आपण विकास तथाकथित विकास कामांबद्दल जरी बोलायला लागलो तरी आपला तो बोलण्याचा हिरावून घेतला जातो, तर राज्यकर्ते आपल्याला रागवतात. आता विकास म्हणजे काय, पहिली गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, ही जी काही कामं चालू आहेत, ही जी कामं आहेत या पायाभूत सुविधा आहेत, हा विकास नाही. विकासाकरता पायाभूत सुविधा आवश्यक असतात, त्याचं जे काम चाललेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर वर्क आहे, हे डेव्हलपमेंट वर्क नाही.
आता घटनेच्या तरतुदीप्रमाणे विकास म्हणजे काय मी थोडक्यात आपल्याला सांगणार, जास्त वेळ घेणार नाही मी. आता विकास म्हणजे काय, विकासाचे मापदंड कोणते, ते मापदंड मी आणि आज मी हे सगळं बोलतोय हे माझ्या अनेक निकालपत्रात दिलेलं आहे, नवीन काही बोलत नाहीये. विकासाचे मापदंड म्हणजे काय, आपण कधी म्हणायचा विकास झाला, पहिला मापदंड म्हणजे प्रत्येक शहरातल्या सामान्य नागरिकाला, लहान मुलांपासून ते वृद्ध माणसाला, अपंग माणसांना निर्धोकपणे कुठलाही धोका नसताना चालता येतील असे बदलपण तिथे पाहिजे. हा सगळ्यात मूलभूत अधिकार आहे आपला, चालण्याचा अधिकार.